झी 24 तास एक पाऊल पुढे। विजय तेंडुलकर यांच्या गाजलेल्या नाटकांमध्ये अग्रणी असलेलं बेबी हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आलंय। गणेश मयेकर यांच्या दिग्दर्शनाखाली नव्या कलाकारांची टीम हे नाटक घेऊन पुन्हा एकदा रंगभूमीवर दाखल झाली आहे। मुंबईत नुकताच या नाटकाचा पहिला प्रयोग पार पडला। नाटक सिनेमात एक्स्ट्रा म्हणून काम करणाऱ्या अनेक कलाकारांमधली एक स्ट्रगलर म्हणजे बेबी। सिनेमात आपलं नाव कमावण्यासाठी आलेल्या बेबीला नशिबाची साथ मात्र मिळत नाही। पोटाची खळगी भरण्यासाठी या बेबीला एक्स्ट्रा म्हणून काम मिळतं, मात्र इथेही कामाचा आमिष दाखवून तिला फसवलं जातं आणि इथेच तिची सगळी स्वप्न कोमेजून जातात। हीच कथा आहे बेबी या विजय तेंडुलकर लिखित नाटकाची। कलाक्षेत्रात एक्स्ट्रा म्हणून वावरणाऱ्या मुलींच्या वाट्याला येणारं ज्वलंत सत्य आपल्या लेखणीतून मांडले ते विजय तेंडुलकरांनी। तेंडुलकरांचं हे गाजलेलं नाटक पुन्हा रंगभूमीवर आणलंय ते गणेश मयेकर यांनी। या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत पार पडला। मला जी बेबी दिसली आहे ती मी माझ्या पद्धतीने मांडण्याची शैली तीच आहे। म्हणजे विजय तेंडुलकरांचं लेखन आहे त्याला मी कुठेही टच केलेलं नाही। ती त्याच्यात कुठेही काही फरक केलेला नाही। फक्त जे आताच्या काळातलं जे आहे त्याच्यात फक्त नेपथ्यामध्ये थोडेफार बदल केले, स्टुडिओमध्ये काही बदल केलेले आहेत। तो फक्त जो आत्ताचा जो आधुनिकपणा आहे तो फक्त आणण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। या नाटकात बेबीची भूमिका साकारली आहे खरोखर स्ट्रगलिंग कलाकार असलेल्या विद्या पवार हिनं। तिच्या आयुष्यामध्ये तिला एक स्वप्न फक्त ती पाहत असते की आपण असं करायचं तसं करायचं, आणि त्या स्टोरीवरती ती पुढे एक एक तिच्या आयुष्यात कॅरेक्टर येतं। म्हणजे तिचा भाऊ आधी असतो, त्याला शिवप्पाने मारलं त्यामुळे तो वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेलेला असतो। त्याच्यानंतर तो येतो, तो आल्यानंतर शिवप्पाने आपल्याला ठेवले हे त्याला कसं सांगायचं, काय करायचं, आणि ते नाईलाजाने ती सांगते। मग तो शिवप्पा तिला किती त्रास देतो, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहे। मग कर्वे म्हणून असिस्टंट डायरेक्टर आहे काही, तर ते तिला स्वप्न दाखवतात की तू हिरोईन होऊ शकतेस। असं तिचं एक स्टोरी खूप स्ट्रगल चालू असते तिचं आयुष्य। तर आणखीही मुख्य पात्र या नाटकात आहेतच। कोणाचा तरी आधार घेऊन वरती येण्याचा प्रयत्न करतात, तर तो फायदा असिस्टंट डिरेक्टर घेतात। तर तेच माझं थोडेसे प्रयत्न आहेत की जी बेबी म्हणून जी आपली मेन कॅरेक्टर आहे तर तिला थोडंसं अडकवण्याचा प्रयत्न केला आणि तिच्यावर प्रेमाचा जाळा वगैरे टाकून, म्हणजे प्रेम नाही पण जस्ट असं एक काय बोलतात त्याला दिखावा किरण असं, म्हणजे त्यांना फक्त जस्ट आपल्याकडे ओढून घ्यायचं आणि फायदा घ्यायचा, हे एवढंच कॅरेक्टर आहे। तेंडुलकरांनी लिहिलेलं एकेकाळी गाजलेलं नाटक रंगभूमीवर पुन्हा आणणं हे धाडस गणेशच्या टीमनं तर केलंय। आता या नाटकाला या टीमनं किती न्याय दिलाय हे मात्र प्रेक्षकच ठरवतील, नाही का? झी 24 ताससाठी मुग्धा देशमुखसह ब्युरो रिपोर्ट मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।